पहाटे 4:30 वाजता उठल्यावर समोरच स्वामींचा फोटो असल्याने स्वामींचे प्रथम दर्शन होते. चला आज माझी डेली रुटीन पाहूयात. त्यानंतर आधी फ्रेश होते व थोडे पाणी पिऊन झाल्यावर डब्याच्या तयारीला लागते. गॅस ऑन करून गॅसवर कढाई ठेवली आहे व त्यात तेल घातले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात भरपूर अशी ठेचलेली लसूण घालायची आहे. ती थोडी परतून घ्यावी. भाजी वगैरे मी चिरून घेतलेली आहे. आज मेथीची भाजी बनवणार आहे. लसूण परतल्यानंतर त्यात कांदा व मिरची घालावी. ते सर्व परतून घ्यावे. भाजी चिरत असतानाच मी मुगाची डाळ देखील भिजत घातली होती. ही पहा. ती पण आपण कढाईमध्ये घालायची आहे आणि ते सर्व एकत्रितपणे परतायचे आहे. चांगले परतून झाल्यावर ते झाकून ठेवावे. 1-2 मिनिटाची वाफ येऊ द्यावी. 1-2 मिनिटानंतर बघा किती छान वाफ आलेली आहे आणि मुगाची डाळ देखील बऱ्यापैकी शिजलेली आहे. पुन्हा थोडं परतून त्यामध्ये आपण चिरलेली मेथी घालूया. मेथी स्वच्छ धुवून चिरलेली आहे. ही पहा किती हिरवीगार दिसत आहे. मेथी घातल्यानंतर आपण पुन्हा ते सर्व परतून घेऊया. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. पहा चांगल्या प्रकारे परतून घेतल्यावर अशी शिजून ती कमी होते भाजी. परत त्याला झाकण लावून 2 मिनिटासाठी शिजवून घ्यावे. 2 मिनिटानंतर पहा मेथी आणि मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजलेले आहे. त्यात चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊयात. भाजी तयार झालेली आहे. तुम्ही देखील पाहू शकता. बघा मेथीची भाजी आणि मुगाच्या डाळीचं कॉम्बिनेशन किती छान वाटत आहे. या आधीसुद्धा मी टमाटे घालून मेथीची भाजी बनवलेली आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा. आता मेथीची भाजी तयार झालेली आहे. झाकण लावूया. आता चपातीची तयारी करूया. त्यासाठी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यात थोडे मीठ टाकले. पटापट आता मळून घेऊया. पीठ मळून गोळा केलेला आहे. थोडे तेल घालून मळून घेतले. 3 भाग केले. हातात मावणार नाही ना म्हणून. मळून त्याचे पुन्हा लहान लहान गोळे केले. अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे केलेले आहेत. चला आता पटापट चपात्या करून घेऊयात. जेवढ्या मिस्टरांना टिफिनसाठी लागणार आहेत तेवढ्या आधी चपात्या करून घेते. आणि अशा प्रकारे जेवढ्या हव्या तेवढ्या चपात्या तयार झालेल्या आहेत.
आता मिस्टरांचा टिफिनसाठी डबा भरते मी भाजीचा. आणि इथे चपात्या देखील शेकून झालेल्या आहेत. आता ह्या शेकून झालेल्या ह्या चपात्या मी डब्यामध्ये भरते. आणि अशा प्रकारे त्यांचा टिफिन भरून झालेला आहे. तर बॅगमध्ये भरून ते आता ऑफिसला निघून गेलेत. इथे राहिलेल्या सर्व चपात्या मी केलेल्या आहेत. आणि इथे मुलाचा पण चपातीचा डबा भरत आहे. मेथीची भाजी देखील डब्यात भरते. आणि त्याचा टिफिन तयार झाला आहे. तोही ऑफिसला निघून गेलेला आहे. ही आहे शेजारची माऊ. ती देखील चपातीची वाट बघते. मग तिला एक चपातीचा तुकडा दिला आणि त्याच्यावर कॅट फूड घालून दिलं. पण आधी ती चपातीचा तुकडा खाणार आणि त्याच्यानंतर कॅट फूड खाणार. मुलाने एकदा दोनदा तिला कॅट फूड दिलं होतं. मग आता तिला सवय लागली. नेहमी येते आता ती चपाती खायला. हे दोघे ऑफिसला गेल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे सर्व आटपून घेते. त्यानंतर मी बाहेरील ओटा वगैरे धुवून घेते. त्यानंतर घरातील इकडे तिकडे पसरलेला पसारा काढून घेते. बेडवरील सर्व पसारा काढल्यानंतर बेडशीट बदलते. सर्व व्यवस्थित करून घर झाडून घेते. आणि त्यानंतर पूर्ण लादी पुसून घेते. लादी पुसून झाली की मग देवाची पूजा उरकून घेते. मनोभावे देवाला नमस्कार करते. पूजा झाली की गॅसवर चहा ठेवते. गरमागरम चहा आणि एक चपाती असा माझा सकाळचा नाश्ता असतो. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यामधल्या वेळेमध्ये मी काही छोटी मोठी कामं करून टाकते. जसं भाजी निवडणे, मशीन असल्यामुळे काही मशीनमध्ये शिलाईचं काम करते. तसंच तांदूळ निवडणे, काही मला रेसिपी बनवायच्या असतील तर त्या मी रेसिपी बनवते. दुपारच्या वेळी रेसिपीजच्या व्हिडिओज बनवणे तसेच त्या एडिटिंग करणे ही कामं करून घेते. हे पहा दुपारचं जेवण साधंसुधं. सकाळी बनवलेली मेथीची भाजी, डाळ भात आणि लोणचं. त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी 5 वाजता गार्डनमध्ये जातो. तिथे अर्धा पाऊण तास चालतो. त्यानंतर 15 ते 20 मिनटं गवतावर अनवाणी चालतो. आणि अशा प्रकारे एक्सरसाइज देखील करतो. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी आपल्याला थोडा तरी वेळ काढावा लागणार आणि तो आपण काढलाच पाहिजे. आपल्या आयुष्यात आपल्या मैत्रिणी असणे म्हणजे किती आनंद. तो आनंद मला मिळालेला आहे. माझ्या आयुष्यात देखील माझ्या मैत्रिणी आहेत. आपली छान एक्सरसाइज होते. त्यात मनाला खूप आनंद होतो. खूप समाधानही मिळते.
घरी गेल्यावर मग संध्याकाळचा नाश्ता होतो, लाईट असाच नाश्ता होतो. मग जेवणाची तयारी. आज जेवणाला वांगी मसाला करणार आहे आणि डाळ करणार आहे. म्हणजेच ताटामध्ये असणार आहे गरमागरम वांगी मसाला, गोडी डाळ, त्याच्यामध्ये शेंगा पण घातलेल्या आहेत. तसेच गरमागरम भात आणि चपाती. पहा, ताट रेडी झालेलं आहे. डाळीमध्ये शेंगा घातलेल्या आहेत, वांगी मसाला केलेला आहे, चपाती आणि भात आहे. तर मग येत आहे ना जेवायला? या. जेवण झाल्यानंतर सगळी भांडी घासून घेतलेली आहे. त्यानंतर भांडी सगळी मांडणीवर रचून ठेवली. गॅस शेगडी धुवून घेतली. सर्व ओटा पुसून घेतला. किचनची टाईल्स मी रोजच्या रोज साफ करते, कारण आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा तेलाचे थेंब त्या टाईल्सवर उडत असतात आणि जर आपण साफ केलं नाही तर तिथे तेलाचा थर जाम होऊन बसतो आणि तो थर काढायला मग भरपूर त्रास होतो. त्यापेक्षा नेहमीच साफ केलेलं बरं असतं. अशा प्रकारे पहाटे 4:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत मी माझी सर्व कामे उरकून घेते. कधीतरी कमी जास्त होतं, पण जास्तीत जास्त लवकर करण्याचा मी प्रयत्न करत असते. पहा, किचन किती सुंदर दिसत आहे, एकदम चकाचक. तर असा होता माझा दिवसभराचा रुटीन. सकाळी 4:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत मी माझी सर्व कामे आटपून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.